राज्यभरामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा, नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकांमध्ये एससी, एसटी, ओबीसी या आरक्षित प्रवर्गावरती अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। संविधानानं दिलेल्या अधिकारामुळे सर्वसामान्य घटकातील उपेक्षित समाजातील अनेक उमेदवार हे त्या आरक्षण प्रवर्गातून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून जात असतात। गेले 2 वर्ष राज्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणावरून अनेक विषय पुढे आले, अनेक वादंग झाली। ज्यांच्याकडे मूळ कुणबीचा दाखला आहे त्यांना ओबीसीचा दाखला मिळणं यामध्ये काहीच गैर नाही, त्याच्या विरोधात आम्ही कुणीच नाही। परंतु ओबीसीचा मूळ दाखला नसताना, नोंदणी नसताना चुकीच्या पद्धतीनं बनावटगिरी करून जर कुणी ह्या निवडणुका लढवत असेल, निवडून येत असेल, तर हे अत्यंत चुकीचं आहे। याच्या संदर्भातला एक विषय मी आपल्या माध्यमातून सरकारच्याही समोर आणणार आहे। सांगली जिल्हा परिषद मध्ये आटपाडी तालुक्यातून दिगंची जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज तानाजी पाटील नावाचा एक उमेदवार जो मराठा आहे, कुणबी दाखल्यावरती उभा होता आणि निवडून आलेला आहे। आता या विषयीचा माझा आक्षेप आहे, आता माझ्याकडे सगळी कागदपत्र आहेत, जी कागदपत्र जात पडताळणी समितीकडे दिलेली आहेत तीच कागदपत्र मी आपल्या समोर सादर करणार आहे। या प्रकरणामध्ये पृथ्वीराज तानाजी पाटील यांचे वडील तानाजी भगवान पाटील, तानाजीचे वडील भगवान बाळू पाटील आणि जे बाळू पाटील आहेत त्यांचा दाखला यांनी मैताचा पुरावा म्हणून जोडलेला आहे आणि त्या मैतामध्ये कुणबी अशी नोंद केलेली आहे मैताच्या दाखल्यामध्ये। तर मैताचा जो दाखला आहे त्यामध्ये काय म्हटलंय, 1877 ला बाळू पाटील यांचा वयाच्या 25व्या वर्षी मृत्यू झालेला आहे आणि तो तापानं झालेला आहे, त्यामध्ये त्यांनी नोंद केली। आता 1877 ला मृत्यू झाला, त्याच्यानंतर हा कुणाचा जो उमेदवार आहे त्याच्या पंजोबाचा, त्याच्या आजोबाचा मृत्यू कितीला झाला, 1/5/2009 ला। म्हणजे 1877 ला पंजोबा त्यांचा मृत्यू झाला आणि आजोबाचा मृत्यू कधी झाला, 2009 ला। म्हणजे आजोबा जगला किती, 132 वर्ष। म्हणजे समजा 77 ला झाला असेल तर तो जर 75 ला झाला असेल तर 134 वर्ष तो जन्मला। आता त्याच्या बापाचा जन्म कितीचा आहे, तानाजी पाटलाचा, तानाजी पाटलाच्या जन्माचा दाखला इथं जोडलेला आहे। तो दाखला आहे 12/5/73 चा, म्हणजे 12/5/73 ला ह्याचा जन्म झाला तर तानाजीच्या बापाचं वय आहे तेव्हा 98 वर्ष। आता मला हा कुठला असा पुरुष आहे की ज्याला 98व्या वर्षी पोरग जन्माला येत आहे, त्याच्यानंतर पण काही बहिणी आहेत त्याच्या, म्हणजे 100व्या वर्षी पण जन्माला आलेले आहेत। मुळामध्ये भगवान पाटील हा 75 ते 80 वयाचा असताना मेलाय। असं असताना 100व्या वर्षी पोरगा जन्माला आला, त्याचा बाप 132 वर्ष जगला। अशी खोटी कागदपत्र सरकारकडे जात पडताळणी समितीकडे सादर केलेले आहेत आणि तो दाखला काढलेला आहे। आता हे सगळे पुरावे मी घेऊन तुमच्याकडे आलोय, मी याची PDF फाईल तुम्हाला देतो। माझं म्हणणं आहे की जात पडताळणी समितीनं अशी कोणती कागदपत्र तपासली की ज्या आधारे यांना जातीचा दाखला दिला, जात प्रमाणपत्र दिलं।
माझा आक्षेप आहे जात पडताळणी समितीवर. त्यांनी आमच्या उमेदवाराला निरोप पण दिला पडलेल्या की तुम्ही जर मला 30 लाख रुपये दिले तर मी आज हा दाखला रद्द करून टाकतो. आमच्या उमेदवारांनी स्पष्ट सांगितलं आम्ही काही पैसे देऊ शकत नाही. व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट तर आधीच दिलं होतं, कास्ट व्हॅलिडिटी. आता माझ्या प्रमुख मागण्या काय आहेत? तात्काळ सुमोटो पृथ्वीराज तानाजी पाटील याच्यावरती 420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण 132 वर्ष वय त्याच्या आजोबाचं दाखवलंय, ते सत्य नाही आहे. ते 70 ते 75, मी आता जन्माला दाखला मागितला पण 75, मी सगळ्या लोकांना विचारलं, 75 पेक्षा त्यांचं जास्त आयुमान नाही. नंबर 1. नंबर 2, तानाजी पाटलाचा म्हणजे पृथ्वीराजच्या बापाचा जन्म त्याच्या आजोबाच्या 98व्या वर्षी झालाय. आता महाराष्ट्रात आणि देशात असं कुठं पोरग जन्माला आलंय हे माझ्या तर वाचनात नाही, ऐकिवात नाही. तर याच्याबद्दलची सगळी पडताळणी व्यवस्थितपणे झाली पाहिजे. म्हणून हे जे सगळं दिसतंय नैसर्गिकरित्या अत्यंत चुकीचं, त्यामुळं पोलिसांनी आजच्या आज तात्काळ आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला पाहिजे. जर त्यांनी आज सुमोटो गुन्हा नाही दाखल केला तर येत्या 1-2 दिवसामध्ये हजारो कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या दारात बसतील आणि त्यांनी हा 420चा गुन्हा दाखल करावा. नंबर 1. नंबर 2, जात पडताळणी समिती जी सांगलीची आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांची पूर्णपणे चौकशी केली पाहिजे आणि दिलेलं सर्टिफिकेट रद्द केलं पाहिजे. आता हे म्हणतील की हायकोर्टात जाण्याची आवश्यकता आहे. धनगड आणि धनगरांच्या बाबतीमध्ये जे दाखले संभाजीनगरला काढले होते, ज्या जात पडताळणी समितींनी त्यांना व्हॅलिडिटी दिली होती, सरकारनं आदेश केल्याच्या नंतर त्याच जात पडताळणी समितीनं हे सगळे दाखले रद्द केलेले आहेत. तशा पद्धतीनं हा दाखला रद्द करावा आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून जिल्हा परिषदचं सदस्यपद रद्द करण्यात यावं, ही माझी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे. दुसरा विषय, असे महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद सदस्य आहेत, किती पंचायत समितीचे सदस्य आहेत, किती नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे, नगरपंचायतचे, नगर परिषदेचे मेंबर निवडून आलेत जे ओबीसीच्या दाखल्यावरती आलेत कुणबी म्हणून. त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे की त्यामध्ये अशी किती लोकांनी बनावटगिरी केलेली आहे, ही माझी प्रमुख मागणी सरकारकडे आहे. आणि जिथं जिथं कुणबी दाखल्यावरती निवडून उमेदवार आलेत त्यांचे जे विरोधक पडलेले आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे, तुम्ही याची सगळी शहनिशा करा. कारण बऱ्यापैकी 99% हे दाखले बोगस आहेत, 99%. आणि अतिशय गंभीर बाब आहे ना, तुम्ही अशा पद्धतीचे जर दाखले काढत असाल, तशा पद्धतीचे दाखले दिले जात असतील, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जबाबदार आहेत त्या सर्वांना कारवाई केली पाहिजे, निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती FIR दाखल केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. सर, आता हे सध्याचे मागणी आहे पक्षाशी संबंधित आहे का? आपण या दुसरा प्रश्न, त्याच्यामध्ये काही राजकीय वर्ग देखील होतात. नाही, हे बघा, हे कुठल्या पक्षाशी याच्याशी देणं घेणंच नाही. परंतु हा जो प्रकार केलाय हा अत्यंत घाणेरडा प्रकार केलाय. हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात आहे. म्हणजे माझ्या सांगली जिल्ह्यातच 3 प्रकरण अशी आहेत बोगस. मग महाराष्ट्रात किती केले असतील? म्हणजे तुम्ही जे सामान्य ओबीसी आहेत त्यांच्या आरक्षणाचा तुम्ही गळा घोटताय, हे कृतीतून सिद्ध झालंय, हे सगळं पुराव्यानिशी सिद्ध झालंय. आणि हे कागदपत्र काय आम्ही आणलेले नाहीत, ही कागदपत्र माहितीच्या अधिकाराखाली म्हणजे नक्कल मागितली होती, ही नक्कल दिलेली आहे जात पडताळणी समितीनं. आमची कुठलीही कागदपत्र ही नाहीत, ही जात पडताळणी समितीकडे दिलेली ही सर्व कागदपत्र आहेत. त्या कागदपत्राचा हा बंच आहे. ते आहेत शिवसेना गटाचे, पण ते आता महायुतीच्या सोबत नाहीत. ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सोबत नव्हते, तो विषयच नाही. ते जरी कुठल्या पक्षाचे असते तरी असं जर चुकीचं केलं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं हीच आमची मागणी असते. त्यामुळं तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांचं सर्टिफिकेट रद्द करून जिल्हा परिषदचं सदस्यपद हे तात्काळ रिक्त केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जात पडताळणी समितीकडे जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा मोठ्या प्रमाणात याची पडताळणी होते, क्रिटिकल पद्धतीने याची पाहणी होते आणि नंतरच सदर समिती. महाराष्ट्रातल्या जात पडताळणी समित्या म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय. महाराष्ट्रातल्या जात पडताळण्या समित्या या भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. 5 लाखापासून 25 लाखापर्यंत, 30 लाखापर्यंत. नोकरीच्या लोकांना विचारा तुम्ही किती पैसे घेतात जात पडताळणी द्यायला. हा त्यांचा रेट झालेला आहे आणि अत्यंत घाणेरडं काम
हे जात पडताळणी समितीच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांना तर दिसलं नसेल का हे? बर, भगवान पाटलाचा तुम्ही मृत्यूचा दाखला जोडताय, जन्माचा दाखला कुठे गेला? तुमच्याकडं 1877चा बाळू पाटलाचा मृत्यूचा दाखला आहे आणि मग त्याच्या पोराचा जन्माचा दाखला नसेल? हे सगळं बघितलं पाहिजे ना तुम्ही. ओरिजिनल दाखला आहे, ते शाळेत गेलेले आहेत, मी माहिती घेतली आणि येत्या काही दिवसामध्ये आम्हाला त्याची माहिती डिटेलमध्ये मिळेल. पण हे काम जात पडताळणी समितीचं होतं, तिथल्या अधिकारी महसूलच्या अधिकाऱ्यांचं होतं जातीचं प्रमाणपत्र देताना. का नाही याची शहनिशा केली? बरं, तुम्हाला माहित आहे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे निवडणूक लढवणार आहेत, हा दाखला त्यासाठी पाहिजे. असं असताना हे कोण कोण आहे याची सगळी चौकशी झाली पाहिजे. सर, याला जोडून एक वेगळा प्रश्न विचारतो, कारण काल सोमवारी जवळपास 769 GR इथे निघालेले आहेत. ते आधी शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील 200+ GR निघालेले होते. वर्षामध्ये एक शासन निर्णय घेण्यासाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागते. मात्र मार्च एंडिंग आल्यावरती अशा प्रकारे 3 दिवसामध्येच 650 अधिक GR निघतात. लाल परीचा हा कारभारबद्दल संशयास्पद वाटतो का? नाही, आता ह्याच्याबद्दलची माहिती मला आता तुमच्याकडून मिळाली. मी सविस्तर माहिती घेतो की 1-2 दिवसातच इतके GR कसं काय निघते. याच्यापेक्षा माझ्यापेक्षा मान्य अधिकृतपणे आमचे वरिष्ठ लोक या विषयावरती बोलतात. शासकीय अधिकारी मार्चमध्ये ऍक्शन मोडवर येताना पाहायला मिळतात का नाही? ते नेहमीच आहे. ते गतिमान सरकार पाहायला मिळतंय. 31 तारखेच्या अगोदर हे सगळी लोक जरा ऍक्टिव्ह होतात. तर दुसरा एक वेगळा प्रश्न होता. सध्या गॅस पुरवठ्यावरतून अनेक राजकारण तापलेलं आहे. मंत्री मुनगंटीवार लोढा यांनी जैन मंदिरांसहित जी हनुमान जयंती आणि वेगवेगळी साजरी करण्यात बघा, हे राजकारण आहे. कारण त्यांनी असं सांगितलं होतं की ज्यांना भंडाऱ्यासाठी अशा प्रकारे गॅस पुरवठ्याची आवश्यकता नसते त्यांनी मला संपर्क साधावा. त्याला कुठेतरी ठाकरे गटाने मनसेने विरोध केला होता. मात्र सुप्रिया सुळेने देखील आज ट्विट केले, एप्रिल-मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम होतात, त्यामुळे शासनाने गॅस पुरवठा करावा, अशा प्रकारे मदत करावी. माननीय मंगल प्रभात लोढा साहेबांनी जैन समाजाचे कार्यक्रम असतील किंवा हनुमान जयंती असेल किंवा अन्य रामनवमीचे कार्यक्रम असतील, सर्व ठिकाणी जिथं धार्मिक कार्यक्रम होतात तिथं मोठ्या प्रमाणामध्ये गॅसची उपलब्ध करून देणं सरकारची जबाबदारी आहे. त्यात काही नवीन आहे अशातला भाग नाही. आणि त्यामुळे आता सगळीकडेच यात्रा सुरू आहे. गावगाड्यामध्ये आता मी जतला आहे, रोज एका गावात यात्रा सुरू आहे. आता पूर्वीची पद्धत बंद झाली, ते लाकडं आणायची, चुली करायच्या, त्याच्यावरती स्वयंपाक करायचा. आता ते आचारी लोक त्यांच्याकडे सगळ्यांना गॅसच असतात आणि त्यामुळं त्यामध्ये अशा सगळ्या धार्मिक कार्यक्रमाच्या संदर्भात गॅस उपलब्ध करून द्यायलाच पाहिजेत. आपलं सरकार करून देतंय आणि गॅसच्या तुटवड्याच्या संदर्भात सुद्धा जी लोक अफवा उठवत आहेत त्यांनाही कडक भाषेमध्ये सरकारने सूचना दिलेल्या आहेत. ठाकरे विरोध करत असताना सुप्रिया सुळे मात्र आता समर्थन करताना महायुतीच्या निर्णयाचं समर्थन होतं. नाही, महायुतीच्या निर्णयापेक्षा ते देवाचं समर्थन करतात, ह्याचं तुम्ही कौतुक करा ना. कारण काय महायुतीपेक्षा, निर्णयांचं स्वागत केलं. कारण देवाशिवाय आता पर्यायच नाही ना. मंत्र तंत्र केल्याशिवाय काय पर्यायच नाही. हे सुद्धा आता पुरोगामी राष्ट्रवादीच्या लक्षात आलेलं दिसतंय. मग चांगला, हे उलट कौतुकास्पद आहे. सुप्रियाताईंनी हे जे स्टेटमेंट केलंय देवाधर्मासाठी त्याचं कौतुक आहे. आता त्यांना जी मतं दिली त्यांनी विचार करण्याची आवश्यकता. लाडक्या बहिणीचा अनुषंगाने प्रश्न आहे. आता ही केवायसीची प्रक्रिया 30 मार्चपर्यंत झाली. त्यामधून 71 लाख नावं ही लाडकी बहीण योजनेतून पास झाली आहेत. याची केवायसी पूर्ण झालेली नाही. यावर टीका केलीसाठी कुठेतरी बहिणींना या निमित्ताने नाही, असं काहीच नाही. केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण अनेक गावगाड्यातल्या आम्हाला भगिनी भेटतात. मला सकाळी एक फोन आला होता की आमचं केवायसी झाली नाही. ज्यांची केवायसी झाली नाही त्यांना केवायसी करायला तर संधी दिलीच पाहिजे. पण जे काही नोकरदार आहेत, ज्यांचा इन्कम सोर्स जास्तीचा आहे, त्यांचं तर उडणारच ना. देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात, संरक्षण क्षेत्राच्या संदर्भात असं जे एक गंभीर आरोप केला आहे. देशातले जे फोर्सेस आहेत, म्हणजे नौदल असेल, सैनिक दल असेल, या सगळ्या दलांमध्ये कुठेतरी एक असुरक्षिततेची किंवा एक वेगळ्या प्रकारची भावना आहे आणि एक अनरेस्ट आहे, अस्थिरता आहे, अशा प्रकारचा दावा संजय नाही, याला आता गुप्तहेर म्हणून नेमायचं आहे. तिथं जिथं कुठं काही अडचण असेल तिथं हा माहिती घ्यायला बरं आहे, म्हणून त्याची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. तसं पत्र मी लिहीन. सर, दिल्लीमध्ये सध्या इथल्या सैनिकांकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात अशी चर्चा होती की ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे काही खासदार त्यांच्या संपर्कात होते. मात्र आता अशी माहिती समजली की भाजप हायकमांडने शिंदेना कुठेतरी सूचना केलेली आहे की राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत ते सुनेत्र पवार यांच्या अंतर्गत राष्ट्रवादीमध्येच घेऊन द्यावे, त्यांना शिवसेनेमध्ये घेऊन राष्ट्रवादीला रजिस्टर करून द्यावे. नाही, मला याच्याविषयी माहिती नाही. डॉक्टर साहेब, तुम्ही या अनुषंगानं जात पडताळणी समिती आणि त्यात दिले जाणारे कास्ट व्हॅलिडिटी या अनुषंगानं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट याची वेळ देणार.
नाही, मी जात पडताळण्या समित्याच ह्या रद्द केल्या पाहिजेत अशी मागणी करणार आहे. माझी माहिती अशी आहे की इतर अनेक राज्यामध्ये जात पडताळणी समितीच नाहीत. म्हणजे जात पडताळणी समिती जर खऱ्या लोकांना न्याय देणार नसेल आणि चुकीच्या लोकांना जात प्रमाणपत्र देणार असेल तर मग जात पडताळणी समित्याच पाहिजेत कशाला. एसटी मध्ये जे प्रवर्ग अनेक आहेत त्या लोकांना जात पडताळणी मिळत नाही. ते लोक हायकोर्टमध्ये जातात आणि मग त्यांना 4-5 लाख रुपये वकिलांची फी भरून 2-2 वर्ष गेल्यानंतर हायकोर्टचा निर्णय येतो आणि मग त्या एका माणसाला जात पडताळणी मिळते. एका कुटुंबामध्ये जर जात पडताळणी झाली असेल रक्ताच्या नात्यामध्ये, ब्लड रिलेशनमध्ये, तर त्यांच्या पुढच्या लोकांना दमवायचं काय कारण आहे. नियमात आहे तरी सुद्धा ते देत नाहीत आणि मग काहीतरी डिमांड करतात. आता हे प्रकरणच बघा ना तुम्ही. याच्यापेक्षा आणि कुठला पुरावा द्यायला पाहिजे की जात पडताळणी समिती चुकीच्या पद्धतीने काम करतायत. तर जात पडताळणी समित्या ज्या महाराष्ट्रात काम करतायत त्यांचा तो अड्डाच झालेला आहे पैसे कमवण्याचा, भ्रष्टाचार काढण्याचा.